सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंदाय नमः। गुरुदेव मुक्तानंदाय नमः। महायोगी स्वामी उमानंदाय नमः। आताच आपण गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायातली कथा आपण पाहिली। त्या कथेमध्ये कथेचा नायक जो नामधारक आहे त्याची आपल्या त्याला गुरु मिळत नाही आहे। त्या गुरुच्या शोधामध्ये तो निघाला आहे आणि त्याच्या मनाची जी अवस्था आपण बघतो आहे, तडफडाट बघतो आहे त्याच्या मनाचा, तो व्याकुळ झाला आहे गुरुच्या भेटीसाठी, हे बघितलं आपण। आणि आता ती स्टोरी, त्याच कथा आपण गुरुदेवांच्या जीवनाच्या बाबतीत कसं झालं आहे, त्यांना पण त्यांच्या गुरुला भेटायचं होतं, त्यांना पण गुरु हवा होता। मग त्यांच्या जीवनामध्ये कसं काय झालं, काय काय स्थित्यंतर झाली, काय काय त्यांनी गुरु भेटण्यासाठी हे केलं, मेहनत केली, किंवा किती अधीर होत्या गुरु भेटण्यासाठी, त्यांची ती भक्ती कशी होती, ते सगळं बघणार आहोत आपण। तर ताईंचं आपण जवळजवळ आध्यात्मिक चरित्र ताईंचं बघतो आहे। चरित्र म्हटलं तर बालपणापासून जन्मापासून असतं, ते आत्ता आपण घेत नाही आहे। जसं जसं विषय मिळेल गुरुचरित्राचा तसं आपण बालपणापासून पण ताईंचं चरित्र बघू। कारण अवतारी पुरुषांचं, अवतारी लोकांचं बालपण, जन्म वगैरे सगळं स्पेशल असतं। प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असते, ऐकण्यासारखी असते, इम्पॉर्टंट असते, सगळं असतं। तसं आता ताईंच्या बाबतीत थोडक्यात आपण असं घेतो आहे की ताईंचा जन्म जेव्हा झाला तेव्हा थोडं वातावरण ह्याच्यासारखं होतं, कसं गोकुळाष्टमीसारखं। कृष्णाचा जन्म झाला तेव्हा कसं पाऊस हे ते, मग 31 डिसेंबर ताईंचा जन्म आहे, तरी तेव्हा भरपूर पाऊस पडला होता आणि सगळीकडे काय म्हणतात नद्या नाले तुडुंब भरले होते, आणि त्यामुळे ताईंचा जन्म एका झोपडीमध्ये झालेला आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला झोपडी महाल आहे, आपल्याला आहे। गुरुजनांना तसं काय नसतं, म्हणजे त्यांचा जन्म निसर्गाच्या सानिध्यात झाला, निसर्गाच्या खुशीमध्ये झाला ताईंचा जन्म। त्यांची आई कीर्तनकार होती, ती एकादशी आणखी गुरुवारची कीर्तनं करायची, त्यांचे ताईंवर संस्कार होते। वडील त्यांचे वकील होते, त्या खामगावमध्ये ते प्रसिद्ध होते, असं त्यांच्या घराचं बॅकग्राऊंड आहे। आणि ताईंचा जन्म झाला, गोरी छान गोड मुलगी, 3 भावाच्या वर तिचा जन्म, त्यामुळे घरामध्ये कौतुक होतं ताईंचं भरपूर। पण ते कौतुक आणि प्रेम ताईंना थोडे दिवस मिळालं, कारण त्यांची मावशी, जवळची मावशी सख्खी नसली तरी, तर ती वयाच्या 16व्या 17 वर्षी विधवा झाली आणि पुढच्या जीवनाचा तिच्यापुढे प्रश्न होता। म्हणून तिने बहिणीकडे म्हणजे ताईंच्या आईकडे, माईंकडे मागणी केली की हिला म्हणजे ताईंना, काशीताईंचं नाव, तर तिला मला दे। मग ताईंच्या आईने तिला मावशीला दिलं। आता मावशी लहान वयातच विधवा झाली होती, 16-17 वर्षाचीच होती मावशी, आणि शिवाय ती रागीट पण होती, आणि अशी परिस्थिती विचित्र असल्यामुळे थोडी लहरी पण होती। त्या अशा मावशीच्या हातामध्ये हे 1.5 वर्षाचं बाळ तिच्या आईने सोपवलं होतं, आणि तिच्या लहरीप्रमाणे ताईंना ती वाढवत होती। घरात पैसे होते, पैशाचं हे नव्हतं, सगळं सुबत्ता होती मावशीकडे, पण मावशी स्वतः समाधानी नसल्यामुळे ती एका जागी टिकत नव्हती। एका शाळेत घातलं की 1-1.5 वर्ष शाळेत त्या गेलं की ती जागा बदलायची दुसऱ्या शाळेत, त्या आजूबाजूच्या लोकांचं प्रेम तिला मिळेपर्यंत ते घर सोडून तिसऱ्यात, अशा बऱ्याच ठिकाणी तिने आपली घरं बदलली। त्यामुळे ताईंना शाश्वत गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी राहणं किंवा काय ह्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये अदृष्टामध्ये राहिल्याच नाहीत। कदाचित नियती ताईंना शिकवत होती, बदल हा जीवनाचा नियम आहे, शिकून घे, आणि ताईंची जडणघडण ह्या प्रकारे बालपणी नियती करून घेत होती। आणखी कधीतरी मग ताई आपल्या घरी यायच्या मावशीबरोबर, त्या बघायच्या की त्यांच्या मागच्या बहिणी, पहिले भाऊ, अशी 5-6 भावंडं एकत्र किती मजेमध्ये राहतात, किती मजा करतात, आई वडील त्यांचे किती लाड करत आहेत। मग ताई ते बघायच्या, आणि अर्थात या कधीतरी येणारी म्हटले थोडीशी बाहेर टाकल्यासारखं ताईंचं होतं, तर आईने भले प्रेम दिलं तरी मग त्या जिन्यामध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यात बसायच्या आणि नेहमी विचार करायच्या, हे असं का, माझ्या बाबतीत असं का, हे काय आहे नक्की, माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे का, ती मावशी ज्या प्रकारे मला वाढवते तिचं तरी माझ्यावर प्रेम आहे का, हे आजूबाजूला जी लोक माझ्या असतात नेहमी
जशी मावशी जिथे जाईल तिथली आजूबाजूची लोक ते कौतुकाने ताईंचं कौतुक करते, हुशारच होत्या त्यामुळे. मग ते तरी खरं प्रेम आहे का? असं ताईंचं लहानपणीच बालपणीच ताई खऱ्या प्रेमाच्या शोधात होत्या. खरं प्रेम कोणतं? बालपणी त्यांचं पिंड ह्या प्रकारे बनला असं ताईंचं. आणि नंतर मग अर्थातच आध्यात्मिक मग कसा बेस झाला. ताईंचं लग्न पण एका चांगल्या ठिकाणी झालं. इंटरकास्ट असलं तरी ते प्रोफेसर होते. त्याच्यानंतर मिस्टर त्यांचे IAS ऑफिसर झाले. म्हणजे बॅकग्राऊंडच आपण नंतर डिटेलमध्ये घेऊ. तर अशा रीतीने ताईंचा हे झाला. एकदा म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी ताई ताईंनी सिनेमा पाहिला. त्या सिनेमाचं नाव होतं अंबरीशचा सिनेमा. बहुतेक मला वाटतं द्वादशी की शुभ असणार, कारण मी पण लहान असताना तो सिनेमा पाहिला होता. तर अंबरीश सिनेमा पाहिला आणि त्याच्यामध्ये ती शिवभक्ती, ते जे कोण आहेत त्यांची शिवभक्ती पाहिली आणि ताईंना शिवाची ओढ लागली. आता ताईंचं जीवनाचा ट्रॅक बदलला. आता आधी समाजकार्य वगैरे ह्याच्यामध्ये ताई रमल्या होत्या. आता ताई शिवभक्ती म्हणजे अध्यात्माच्या ठिकाणी ताई फक्त तो अंबरीश सिनेमा पाहिला आणि ताईंची ओढ आता शिवाकडची लागली. ताईंनी वाळूची पिंड स्वतःच्या हाताने बनवली. त्या पिंडीला ताई तेलाचा अभिषेक करायच्या. अशी साधारण 12 ते 24 वर्षापर्यंत, नक्की वर्ष माहिती नाही, पण 12पेक्षा जास्त वर्ष ताईंनी त्याच्यावर अभिषेक केला, तिची साधना केली त्या पिंडीची. आणि मनोभावे करायचे. एकदा असं पण त्या पिंडीबद्दल होतं की मोठा तुफान आला होता आणि ताईंनी ती पिंडी उचलली होती, घराच्या काही कामानिमित्त खिडकीत ठेवली होती आणि तुफान अचानक आलं होतं. ताई धावत आधी पहिले आलं माझी पिंडी कुठे, तर अख्खं घर उलटंच्या सुलटं झालं होतं तुफानने, पण पिंडी माझी जशीच्या तशी होती. मग ताईंना खूप आनंद झाला. म्हणजे पहिलं त्या पिंडी बघायला आली, काय घराचं नुकसान हे नाही पाहिलं. माझी पिंड जी मोठ्या खिडक्या असायच्या ना तेव्हा, तर इथे रंगरंगोटी काही घरात चालली होती म्हणून ते तिथे ठेवली गेली होती. अशा तऱ्हेने ताईंचं ते पण आपण बघितलं आध्यात्मिक प्रवास. त्याच्यानंतर ताईंनी अर्थात नंतर काही दिवसांनी ती पिंडी समुद्रामध्ये शिरवली गेली. नंतर ताईंनी साईबाबांची मूर्ती आणली होती. तर साईबाबा काय आणि मुक्तानबाबा काय, नित्यानबाबा काय, सगळे बाबा एकच. तर साईबाबांची मूर्ती आणली होती. सगळं मुक्तानबाबा भेटायच्या आधीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्यासारखंच आरती करायच्या, पूजा करायच्या, मूर्तीचं सगळं आपल्यासारखं. पण स्पेशल काय करत होत्या, त्यांनी मूर्ती का आणली होती, तर त्या मूर्तीच्या चरणांना चंदन लावायच्या. त्यांना चरणाची हे करायची होती. मूर्तीच्या चरणांना चंदन लावायच्या, चरण त्या दाबत बसायच्या आणि एवढ्यासाठी ताईंनी मूर्ती आणली होती. आणि अशा रीतीने त्या साईबाबांच्या मूर्तीची त्या भक्ती करत होत्या. आणखी नंतर मग बाबा भेटले. बाबा भेटून बरेच वर्ष हे पण केली. बाबा भेटल्यानंतर मात्र ताईंनी ती मूर्ती विसर्जन करायचं ठरवलं. अर्थात विसर्जन हा शब्द ताईंना आवडत नव्हता. ताई शिरवणं म्हणायचे. ती मूर्ती शिरवायला मुलींकडे दिली. तर ताई काय म्हणतात त्याच्यामध्ये, विसर्जन एवढ्यासाठी नाही म्हणायचं. ताई म्हणतात की विसर्जन कसं होतं की दूध आणि पाणी हे एकमेकामध्ये मिसळलं जातं, तर ते विसर्जन होतं. पण माती रेती हे पाण्यामध्ये मिसळत नाही, ते तळाला जाऊन बसतं, म्हणून ते डिझॉल्व होत नाही, म्हणून ते विसर्जन नाही, तर शिरवणं. म्हणजे ताई फुलं निर्माल्य पण शिरवा म्हणून सांगायचं. काय असेल तर शिरवा, ताई विसर्जन नाही बोलायचं. तर ताईंच्या मुली मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी जीवच्या समुद्रामध्ये गेल्या. आता आपल्याला सगळ्या विसर्जन बोलते मी. गणपती बाप्पाचं विसर्जन करतो की नाही आपण, तसं. तर जीवच्या समुद्रामध्ये गेल्या होत्या. तर आपल्याला माहिती आहे की ताईंनी पूजलेली मूर्ती, ताईने त्या मूर्तीवर भक्ती केली आहे, ताईने पूजा केली आहे, त्याच्यावर ताईने साधना केली आहे, ताईने त्या मूर्तीवर तपश्चर्या केली आहे. अशा मूर्तीमध्ये चैतन्य किती आलं असेल, नक्कीच आलं असेल ना. आणि अशी मूर्ती मुलींकडे दिली होती की जीवच्या समुद्रामध्ये तुम्ही बुडवा किंवा तिथे विसर्जन करा. आता ते साधं कसं होणार. त्या मुली, त्यांच्या दोन्ही मुली घेऊन गेल्या होत्या. तितक्यात एक मद्रासी ब्राह्मण आला तेथे आणि तो म्हणाला, मी मंत्र म्हणतो, आपण मंत्रघोषामध्ये ह्याचं विसर्जन करू. आणि खरोखर त्यांनी मंत्र म्हटले. मंत्रघोषामध्ये त्या दोन मुलीने आणि त्या ब्राह्मणाने, मद्रासी ब्राह्मणाने मिळून त्या मूर्तीचं विसर्जन केलं. अर्थात प्रत्येक गोष्ट ताईंची अशी भव्यदिव्य आहे आणि असणारच, कारण त्याच्यात त्यांनी तेवढी प्राणप्रतिष्ठा केलेली होती. तेवढं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताई आपलं काय म्हणतात दिव्यता, मन सगळं ओतून करायचं. त्याच्यानंतर
यशोधनमध्ये ताई असताना आपण ताईंचं हे करतो आहे, जरा फास्ट पण होतं आहे, बऱ्याच ताईंचं पण चरित्र मोठं आहे, भव्य दिव्य आहे. तर यशोधनमध्ये ताई असताना शासकीय निवासामध्ये राहत होत्या. ताईंचे मिस्टर तेव्हा IAS ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना मोठे 8-8, 10-10 रूमचे फ्लॅट असायचे. तर त्यात त्या राहत होत्या. आणि अध्यात्माची मात्र आपण बोललो त्याप्रमाणे ताईंना ओढ लागलेली होती. तर ताईंची एक मैत्रीण होती, अर्थात ती पण काय म्हणतात एखाद्या अधिकाऱ्याचीच पत्नी होती. तर त्या मैत्रिणीला माहिती होतं ताईंना अध्यात्माची आवड आहे, म्हणून ती ताईंकडे आली, म्हणाली चिन्मयानंदांचे वेदांतावर इंग्रजीत प्रवचन होत आहेत, गीता यज्ञ असं तिथे चालतो, तर तुम्ही येणार का? अर्थातच ताईंना जणू काही सुवर्णसंधी मिळाली आहे, अलभ्य लाभ झाला ताईंना. मग ताई लगेच गीता यज्ञाला गेल्या, अटेंड केला, ताईंना फार आवडलं. मग चिन्मयानंदांकडे त्यांनी 7 वर्ष सलग साधना केली वेदांताची. तिथे अभ्यास कोणाचा होता, कसला होता? वेदांताचा. आणि त्यावेळेला चिन्मयानंद पण अर्थात एवढा शिष्य छान मिळाला, चिन्मयानंद पण त्यांच्यावर खुश होते. ते प्रवचन इंग्लिशमधून द्यायचे. ऑन द स्पॉट ताई ते शब्दशः मराठीमध्ये ट्रान्सलेट करायच्या. आणि ताईंची लँग्वेज, त्यांची भाषा पण कशी ओघवती होती, आणि ते जसं बोलत तसं ताई मराठीमध्ये लिहायच्या. आणि जर लिहिताना ताईंचं पेन थांबलं, बिघडलं, तर इतर बायका ज्या होत्या त्या पेन हातात धरून तयार असायच्या की तो पेन संपला, हे पेन, हा पेन घे, पण लिहिणं थांबू नको. इतकं सगळ्यांना त्यांच्या लिखाणाबद्दल आदर होता. तर ताईंनी त्यांच्या म्हणजे ह्यांच्या चिन्मयानंदांच्या बऱ्याच पुस्तकांचं भाषांतर मराठीत केलं. आणि त्यांच्या चिन्मय मिशनची परीक्षा ज्या होत्या त्या पण ताईंनी दिल्या. तर ताईंच्या ह्याला बुद्धिमत्तेला आणि सगळ्या गोष्टीला परीक्षा म्हणजे आपल्या दृष्टीने तर नथिंग काहीच नव्हतं, ते सहज त्या देत होत्या. चिन्मयानंदाकडे ती जात होत्या ते 62 साली त्या आपल्या भाच्याकडे गेल्या होत्या पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये भाच्याकडे गेल्या होत्या. त्याच्या आधी ताईंनी सोनोपंत 62 साली सोनोपंत दांडेकरांचं ताईंनी कीर्तन करायचे. तर सोनोपंत दांडेकरांचं कीर्तन त्यांनी पुण्याला ऐकलं होतं. आणि तिथपासून त्यांना ज्ञानेश्वरीची ओढ लागली. ज्ञानेश्वरीवर कीर्तन होतं, तिथपासून ताईंना ज्ञानेश्वरीची ओढ लागली. तर 62 सालापासून ते 82 सालापर्यंत ताईंनी कधीही ज्ञानेश्वरी खाली ठेवली नाही. सतत ज्ञानेश्वरीची त्यांनी सेवा केली. प्रवचन द्या, अमुक करा, पुस्तकं लिहा, हे ते सतत 62 ते 82 इतके वर्ष, म्हणजे एक काय घेतलं की ताईंचं अखंड असायचं. तर आपण पुढे जाऊया. चिन्मय मिशन हे दांडेकर महाराज भेटले, तिथपासून 62 ते 82पर्यंत ताईंनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास वन साईडला चालूच होता. आणखी चिन्मय मिशनचे सर्व जे चिन्मयानंद त्यांचे गुरु तपोवन महाराज. चिन्मयानंदाचं आपण बोलतो आहे ना, मध्ये दांडेकरांचं आलं का, तर इयर वाईज सालाप्रमाणे त्यांचा आला नंबर. बरं, तर चिन्मयानंदांचे गुरु तपोवन महाराज ते एकदा आपल्या महाराजांना म्हणजे गुरूंना भेटायला गेले होते. तर चिन्मयानंदांनी आपल्या गुरूंना विचारले, सगळीकडे नित्यानंद स्वामी असं मी खूप ऐकलं आहे, नेमकं ते स्वामींबद्दल काय माहिती आहे, काय आहे विशेष, काय प्रकरण आहे, किंवा असं त्यांनी विचारलं. म्हणजे काय असं स्पेशल जो तो नित्यानंद बोलतो. तेव्हा त्या तपोवन महाराजांनी त्यांना उत्तर दिलं की असे, म्हणजे स्वतःकडे हात दाखवतं, असे 1000 तपोवन महाराज होतात ना, तेव्हा एक नित्यानंद होतो, असं त्यांनी उत्तर दिलं. काय सांगितलं आहे पुन्हा आपण असे 1000 तपोवन महाराज होतात तेव्हा एक नित्यानंद होतो. बघा आपण कुठे आलो आहे, कुठची मोठ्या परंपरेत आलो आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला काय मिळालं आहे, कोणतं संपुष्ट मिळालं आहे, कोणता खजाना मिळाला आहे, आध्यात्मिक केवढा आधार मिळाला आहे जीवनाचा. आपण असे प्रवाहपतीत नाही आहे, आपल्याला कोणी नाही तारणारा, असं काही नाही, एका मोठ्या तारणाऱ्याकडे आपण आलो आहे. म्हणजे आपलं जीवन कसं झालं पाहिजे, आनंदाने भरून गेलं पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. जर आपल्याला ह्या मार्गाची, ह्या गुरूंची जर आपल्याला किंमत कळेल त्यांचं, तर आपलं जीवन आपण कसं सुखाने जगू. आता पुढे काय आहे, तर मोबाईलमध्ये पण हे 2 फोटो आलेले आहेत त्यांचे. एका फोटोमध्ये चिन्मयानंद उभे आहेत नित्यानबाबांच्या बाजूला, आणि नित्यानबाबा आपल्या नेहमीसारखं समाधी स्थितीमध्ये बसलेले आहेत. अगदी लांब शून्यामध्ये त्यांची नजर असायची, कोणाकडे ते बघत नसायचे. शांभवी मुद्रा त्यांची नेहमी असायची. त्या बाजूला चिन्मयानंद उभे आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये चिन्मयानंद फुल लीन होऊन त्यांना नमस्कार करत आहेत. असे ते 2 फोटो आहेत, मोबाईलवर तुम्हाला दिसतील.
बरं, तर चिन्मयानंदांकडे असताना ताईंची कुंडलिनी आज्ञाचक्रापर्यंत गेली होती. तर ताईंची भक्तीच तेवढी होती, नाही तर तो खरा ध्यानाचा मार्ग नव्हता. वेदांत जे तिथे ध्यानाचा मार्ग नव्हता, तर तरी ताईंची कुंडलिनी आज्ञाचक्राकडे येऊन तिथेच थांबली होती. पुढे त्यांचं बाकी चक्रभेदन झालं होतं, पण त्याच्या पुढे कुंडलिनी जात नव्हती. आता कुंडलिनी योगाबद्दल आपण फार इथे बोलणार नाही आहे, पण आज्ञाचक्राकडे ताईंची कुंडलिनी थांबली होती आणि ती पुढे मार्गस्थ होत नव्हती. तर ताईंना एका प्रकारे सफोकेशन वाटत होतं आणि आपण थांबलो आहे, पुढे आपलं जात नाही आहे, पुढचे अनुभव आपल्याला येते, ताईंना कळत होतं. मग मला पुढे कोण घेऊन जाणार हा त्यांना सतत प्रश्न पडत होता. दृष्टांत त्या कधी कधी व्हायचे ताईंना बरेच. तर बाबांसारखा फकीर त्यांना नेहमी दिसायचा. एकदा तर त्या मोठ्या कड्यावरून कोसळल्या आणि मग त्या फकीराने ताईनं अलगद उचललं आणि जमिनीवर लँडिंग केलं, म्हणजे जमिनीवर सोडलं वगैरे. हे सगळं ध्यानामध्ये अशी ताईनं नेहमी ध्यानात बाबा दिसायचे, पण त्यांना ते कळत नव्हते हे कोण आहेत वगैरे, ताईंना माहिती नव्हतं. पण चेहरा मात्र फार तो बोलका आणि असा, त्या चेहऱ्यामध्ये ताईंना दिसायचं खूप आत्मीयता, खूप आत्मीयता, खूप प्रेम आहे त्या डोळ्यामध्ये, म्हणून प्रेम आहे एवढं असं ताईंना भासायचं, समजायचं. तर ताई म्हणायच्या बघू ना, कारण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ना, गुरु भेटेला आपैसा, बघते ना मला कधी गुरु भेटतो तो, किती दिवस माझ्यापासून दूर राहतो मी पण बघते. ताईंना चॅलेंज स्वीकारायला फार आवडत होतं. तर का भेटणार नाही मला गुरु, मी भक्तीच अशी करेन, भक्तीची अशी परिसीमा करेन, गाठेन परिसीमा, आपोआप तो मला भेटायला येईल. आणि इथे आपण हे जे बघतो ना, हे ते नामधारकासारखंच आहे. तो पण किती हे अधीर झाला आहे, मला गुरु नाही भेटत, मला गुरु नाही भेटत, मी आता देह त्यागेन, मी अमुक करेन तमुक करेन, सगळं चाललं तसंच आहे. हे भक्त, हे गुरुजन असेच असतात. लौकिक आपल्यासारखं लौकिकामध्ये ते हे मिळालं ते मिळालं, एक गाडी मिळाली दुसरी गाडी आली, हा असल्यामध्ये ते नसतात अडकलेले, म्हणून तर ते गुरुजन होतात. तर पुढे मग काय, ताईंचे मिस्टर IAS ऑफिसर होते, त्यामुळे ते नेहमी दौऱ्यावर असायचे. तेव्हा दौऱ्यावर असताना ते गणेशपुरीला त्यांचं व्हिजिट होती, तर गणेशपुरीला त्यांनी व्हिजिट दिली होती. गणेशपुरीला बाबांच्या आश्रमात गेले होते. तर त्या आश्रमामध्ये शिस्त, भक्ती, सगळं शक्ती, सगळं त्यांना तिथे दिसलं आणि बाबा भारावून गेले. ताईंचे मिस्टर भारावून गेले आणि बाबांना पण त्याने पाहिलं. बाबांना पाहिल्यावर काय, समोरच्याची विकेटच पडणार. मी सांगते ना, ताईंना बघितलं, आम्ही फक्त ताईंपर्यंत कोणालाही भक्ताला घेऊन जायचो, अरे चल ना ताईंना बघायला चल ना. मग ताईंना बघितलं पुढे आपलं काम नाही, त्या भक्ताची विकेट पडणार, कारण ताईंचं दर्शन उंडीच तशी होते, बाबांचं पण ते अट्रॅक्ट होतोच माणूस. तर तसे ताईंचे मिस्टर पण, त्यांना पण फार आवडलं. आल्यावर त्यांनी ताईंना सांगितलं, अगं असा आश्रम आहे, असा आश्रम आहे, तू पण जा एकदा. अर्थातच ही गुरुदेवांची लीला होती, हे आपल्याला पुढे कळेलच की आधीच मिस्टरांचा विरोध वगैरे होणार नाही अशी त्या नियतीने सोय करून ठेवली होती. त्यांना जणू काय आपल्या भाषेत फिल्डिंग लावली होती, नियतीने फिल्डिंग लावली होती किंवा बाबांनी फिल्डिंग लावली होती मिस्टरांकडे. अनुकूलता, कारण किती झालं ना तरी संसारात असेपर्यंत पतीला विचारल्याशिवाय पत्नी जात नाही कुठे. आणि ताईंसारखी जी सगळ्यांना मान मर्यादा सांभाळणारी, सगळ्यांना सुखात ठेवणारी पत्नी नियम तोडणार नाही, तर आधीच अनुकूलता झाली. मग आता परत तीच मैत्रीण पुन्हा आली आणि आता तिला मुक्तानंद बाबा, एवढं तिला ताईंना कळलं होतं. ती मैत्रीण आली म्हणे, रफिया मंजिलमध्ये मुक्तानंद बाबा आले आहेत, तुम्ही येणार का? अर्थातच नियतीचा निर्णय होता, ताईंचं जाणं पण होणारच होतं, हो आणि नाहीचा प्रश्नच नव्हता इकडे. बाबांनी ताई नवीन असतानाही त्यांना आपल्या बाजूला बसवलं. मग ताई गेला बाबांना भेटायला, अर्थात दृष्टादृष्ट झाली. ताईंना पण थोडी ओळख पटली की हेच ते, मला जे सारखे ध्यानात आणि ह्याच्यात दिसत होते ते हेच, ही ताईंना पण ओळख पटली. आणि मग बाबांनी पण प्रेमाने त्यांना सांगितलं, आपल्या बाजूला बसवलं. अर्थात गुरु सिंहासनावर बसतो, बाजूला आसन घालून ताईंना बसवलं होतं. आणि बाबांनी अगदी प्रेमाने चौकशी केली आणि अम्मा म्हणून संबोधलं. ते पण ताईंना अगदी कौतुक वाटलं, रे मी आज पहिली आले आणि एवढं मला अम्मा आणि आपुलकी. अर्थात त्यांच्या बोलण्यामध्ये, गुरुजनांच्या बोलण्यामध्ये आपुलकी असते ना, जगामध्ये आपल्याला कुठेच ती आपुलकी मिळत नाही, अशी ती आपुलकी असते. आणि ती ते ताई एकदम भारावून गेल्या होत्या. आणि मग बाबांनी ताईंची चौकशी केली. मग ताईंनी सांगितलं, आपले नेहमीसारखं चिन्मयानंदांची मी शिष्या, वेदांताचं तिथे आहे, तिथे मी जाते. ताईने आपली ओळख केली. बाबा अर्थातच आपल्याला कळते, बाबा मिश्किलपणे हसले असणार. चिन्मयानंदांची शिष्या तू होतीस, खरं तर तू माझी शिष्या आहेस
आपल्या डोळ्यासमोर बाबा हसतायत, बाबांचा हसरा चेहरा, मिश्किल हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच होते, हो की नाही. त्याच्यानंतर बाबांनी ताईंना गणेशपुरीला एक आठवडा येण्यासाठी बोलवलं. आता तिथे भेट झाली आहे तर बाबा म्हणाले या आमच्या आश्रमामध्ये एक आठवड्यासाठी. तर ताईने अखंड आयुष्यामध्ये मुलांना आणि मिस्टरांना सोडून ताई कुठे गेल्या नव्हत्या. सगळीकडे मिस्टरांना पूर्ण त्याने साथ दिली होती, म्हणजे आदर्श पत्नी होत्या ना त्या. तर पण आता बाबांनी बोलवलं म्हटलं आत्ता ताईंना थांबायचं नव्हतं की नाही, आता ती नदी आहे, नदी वाटेत थांबत नाही. आणि मग ताई एक आठवड्यासाठी गणेशपुरीला गेल्या. अर्थात घरून परमिशनच होती, पण मुलांना ठेवून कधी गेल्या नव्हत्या. मग ताई गणेशपुरीला गेल्या. तिथे चिन्मय गुहेमध्ये ताई ध्यान करत होत्या. त्या मग बाबांनी मस्तकावर ताईंचा हात ठेवला. अडलेली कुंडली, ते आता आपण म्हटलं की ताईंची कुंडलीने अडली होती, हो की नाही, आज्ञाचक्रामध्ये. ती कुंडलीने आता मार्गस्थ झाली. बाबा म्हणतात ताईंचं ध्यान सुरुवातीपासून ओव्हरलोड होतं. अशा रीतीने ह्या चैतन्याचा प्रवास आपण थोडक्यात पाहिला. प्रवास म्हणजे सुरुवात बघितली, प्रवास नाही पाहिला. सद्गुरुनाथ महाराज की जय.